भवानी छत्रपती संभाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, व्यासपीठावर उपस्थित महायुतीच्या प्रचार सभेला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयलजी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदमजी, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, विनोद तावडेजी, आशिष शेलारजी, मंगलप्रभात लुडाजी, उदय सामंतजी, अध्यक्ष मुंबई अमित साटमजी, मंत्री योगेश कदमजी, राहुल शिवाळेजी, सगळे आमदार, खूप लोकांची नावं त्याच्यात वेळ जाईल, उपस्थित सर्व महायुतीचे खासदार, आमदार आणि आमच्या मीनाताई पण आहेत, आणि समोर जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, नमस्कार. आज या शिवतीर्थावर विराट सभा होती आहे. खरं म्हणजे या शिवतीर्थाचं आणि शिवसेनेचं अतूट नातं आहे. आता महायुतीचंही अतूट नातं आहे. इथे समोरच आपलं दैवत बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ आहे. मागे ज्यांनी आपल्याला संविधान दिलं, बाबासाहेबांची चैत्यभूमी आहे. इकडे सावरकर स्मारक आहे. या तिन्ही महापुरुषांच्या साक्षीनं आज इथं विराट महासभा होती आहे. आणि खऱ्या अर्थाने शिवतीर्थावरची ही प्रचार सभा नाही, तर परिवर्तनाची नांदी आहे, बदलाची नांदी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काल इथं एक सभा झाली, त्यात नेहमीचेच शिव्याशाप, टोमणे, टीका करून गेले. आता त्याची आम्हालाही सवय झाली आहे, तुम्हालाही सवय झाली आहे. त्यांच्याकडे मुद्देच नाहीत, त्यामुळे बोलणार काय. मात्र आपली ही सभा कुणालाही उत्तर देण्यासाठी नाही, तर गेल्या 3-3.5 वर्षामध्ये महायुतीने केलेल्या कामाचा, मुंबईसाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा आणि पुढच्या 5 वर्षात आम्ही काय करणार आहे ते सांगण्यासाठी ही सभा आहे. विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातोय. तुम्हाला माहित आहे, या आरोपानं मी कधी आरोपाने उत्तर दिलं नाही, टीकेला टीकेने उत्तर दिलं नाही. मी नेहमी आरोपाला कामातून उत्तर दिलं आणि कामातूनच उत्तर देतो. आता भावनेचं नाही, तर विकासाचं राजकारण या ठिकाणी लोकांना अपेक्षित आहे आणि आम्ही तेच केलं आणि तेच करणार. भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित मुंबई हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. ते स्वप्न आपण साकार करतोय, ती जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. मुंबई महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आर्थिक राजधानी ती असली पाहिजे आणि आर्थिक राजधानी सारखी ती असली पाहिजे आणि दिसलीही पाहिजे, हे आम्ही महायुतीने ठरवलेलं आहे. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार आणि आदरणीय देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री मोदीजींचं विजन घेऊन आपण पुढे चाललोय. मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र आपण काम करतोय आणि म्हणून यापुढे देखील फक्त विकास, विकास आणि विकास हाच अजेंडा आहे आपला. काही लोकांना फक्त निवडणूक आली की मराठी माणसाची आठवण येते. एरवी ही मंडळी मराठी माणसाकडे ढुंकूनही पाहत नाहीत आणि त्यांना मराठीसाठी काही करावं असं वाटतही नाही, वाटलंही नाही. मी मागेही म्हणालो होतो, दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स एवढाच त्यांचा इंटरेस्ट आहे.
आणि म्हणून 5 साल घर में और चुनाव आया तो मुंबई खतरे में, अशा प्रकारचं नेहमीच पालपूत जे आहे ते लावतात. अरे मुंबई काय रेल्वेचा डबा आहे, कुठेही काढला आणि कुठेही जोडला, असं होत नाही. मराठी माणसाची आजची जी अवस्था आहे, हे त्याला हेच लोक जबाबदार आहेत. मगाशी रामदास भाईंनी, अमित साटम यांनी आपल्या भाषणात ते सांगितलं. तुम्हीच म्हणताय ना मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात आलंय. तुमच्याच काळात मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला. महापालिकेत तुमची 25 वर्ष सत्ता होती, मग हे कुणाचं अपयश आहे सांगून टाका. सत्तेत असताना मराठी माणसासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केलं ते सांगा. ही मराठी माणसाची शेवटची लढाई आहे, असं इमोशनल भाषण काही लोकांनी केलं. पण मराठी माणसाचं अस्तित्व कधी धोक्यात नव्हतं, आजही नाही आणि उद्याही ते धोक्यात राहणार नाही. तुम्ही त्याची चिंता करू नका. तुमचं अस्तित्व धोक्यात आलंय, तुमचं राजकारण मात्र धोक्यात आलंय. परंतु मराठी माणसाचं हित जपायला, मुंबईचं हित जपायला आम्ही समर्थ आहोत. देवेंद्रजी ते आहेत, मी ते तुमच्या समोर आहे आणि मराठी माणूस आमच्या सोबत आहे. मराठी माणूस, मराठी माणूस, मराठी माणूस. अरे एकनाथ शिंदे का मराठी नाही? देवेंद्र फडणवीसजी काय मराठी नाहीत? मराठी माणसासाठी काय केलं ते सांगा. आज मी पुन्हा सांगतो, मुंबईतली मराठी माणसाचं महत्व कधी कमी होणार नाही आणि त्यासाठी येणारा महापौर महायुतीचाच असेल आणि मराठीच असेल. मुंबईवर युतीचा भगवा फडकणार, महायुतीचा भगवा फडकणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे, लिहून ठेवा तुम्ही. खर तर यांच्यामुळेच मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेला. इकडे वसई, विरार, नाला सोपारा, इकडे बदलापूर, अंबरनाथ, वांगणी इकडे गेला. ह्या तुमच्यामुळे गेलाय का? यांच्यावर जाण्याची वेळ आली आणि म्हणून यांना पुन्हा सन्मानाने मुंबईकर जो बाहेर गेला त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम ही महायुती केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं काम आम्ही करतोय. मुंबईकरांना घर, त्यांना रोजगार, मूलभूत सोयी सुविधा देणं हेच आमचं मिशन आहे, हेच आमचं मिशन आहे. देवेंद्रजीने आम्ही ठरवलेलं आहे, आता मुंबईकर जो गेलाय बाहेर, जो रडतोय, त्याला भाडं नाही, बेघर झालाय, त्याला पुन्हा मुंबईत आणू, हे आम्ही ठरवलेलं आहे. हा संकल्प आम्ही केलेला आहे. आम्ही हवेत बोलत नाही, आमचं काम बोलतंय. 3.5 वर्षाचं काम बघा, काम बघा, डोळ्यांनी बघा आणि मग बोला आमच्यावर. आमचं नो सेटलमेंट, ओनली डेव्हलपमेंट. नो सेटलमेंट, ओनली डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा आहे. त्यांचं करप्शन फर्स्ट होतं, आमचं मुंबई फर्स्ट आहे, मुंबई फर्स्ट. आणि म्हणून आम्ही मराठी माणसासाठी काय केलं ते मी सांगतो, नीट ऐका तुम्ही, ऐका. 20,000 इमारतींना ओसी देण्याचा निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतला. 20,000 इमारती, 20,000 लोक नाही. पागडी मुक्त मुंबई, पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतला. फायनल झोन मध्ये अडकलेलं रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. झोपडपट्टी मुक्त मुंबईसाठी 17 मोठे झोपडपट्ट्यांचे क्लस्टर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. खड्डे मुक्त मुंबई करण्याचा निर्णय आम्ही घेतला. मला आठवतंय, मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी आणि आम्ही ठरवलं, आयुक्तांना बोलवलं, का खड्ड्यातून प्रवास आमच्या जनतेचा, मुंबईकरांचा, तुम्ही सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करा. 2 फेज मध्ये आपण मुंबईतले सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करतोय. मे पर्यंत बरेचसे रस्ते त्यातले होतील. पुढच्या 1 वर्षात मुंबई खड्डे मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे काम आहे आमचं, हे काम केलंय. म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना आम्ही आणली आहे. मग अशी सांगितलं गिरणी कामगारांचं, तुम्ही एक तरी गिरणी कामगार घर दिला? आम्ही साठा मिठा बसलेत. 10 ते 12 हजार गिरणी कामगारांना महायुतीने घरं दिली आणि आणखी 1 लाख गिरणी कामगारांना
मुंबई आणि MMR मध्ये महायुती घरं देणार. कारण मुंबईकर मुंबईसाठी खपलाय. आम्ही स्वतःची घर भरणारे नाही, लोकांना घर देणारे आहोत. आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही. 3.5 वर्षात पाहिलंय तुम्ही, लाखो मुंबईकरांना, मराठी माणसांना त्याचा फायदा होईल. त्यांच्या काळातलं एक तरी काम सांगा. उलट आधी जी कामं सुरू होती ते देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना, हे झाल्यानंतर, हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला स्टे दिला, स्पीड ब्रेकर आणला, सगळं ठप्प केलं. मेट्रो 3चा प्रवास रोखला. पण आमचं सरकार आल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर हटवले. मेट्रोचं स्पीड ब्रेकर हटवलं. मेट्रो चालू झाली, कारशेड सुरू झाला, रस्त्याचं काम सुरू झालं, समृद्धीचं काम सुरू झालं, बुलेट ट्रेनचं काम सुरू झालं, सगळं सुरू झालं. अटल सेतूचं काम सुरू झालं. या लोकांनी काम रोखलं म्हणून 10,000 कोटींचा खर्च वाढला. हा खर्च तुमच्या खिशातून आम्ही वसूल करायचा का? तुमच्या अडेल तट्टू भूमिकेमुळे तुम्ही हे प्रकल्प रोखले. मुंबईकरांचे हाल झाले. लोकल गर्दीमध्ये लोक गुदमरले. याला जबाबदार कोण? खरं तर हे लोक विकास विरोधी, अँटी डेव्हलपमेंट आपण म्हणतो ना, तशा प्रकारचे लोक आपण पाहिले. मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामामुळं यांना खोकला होतो म्हणे, कुठेतरी म्हणाले. पण वर्षानुवर्षे झोपडपट्ट्यांमध्ये आणि धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा यांच्या स्वतःच्या खोकल्याचं कौतुक मोठं आहे. अरे, स्वतःच्या बंगल्याला परमिशन आणि गरिबांच्या घरांमुळे पोल्युशन होतंय, प्रदूषण होतंय. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा आणि या गोर गरिबांनी झोपडपट्टीमध्ये त्या बाथरूमच्या टॉयलेटच्या पाण्यामध्ये, गटाराच्या पाण्याच्या बाजूला राहायचं. कितपत पडायचं?